आणि याच संदर्भात भाजप प्रवक्ता अजित चव्हाण जे आपल्यासोबत जोडले गेले आहे। अजित चव्हाण जे आपण पाहतोय, कालपासून महामुंबईत सीएनजी पुरवठा बाधित झालाय, वाहतूक विस्कळीत झाली आहे। मात्र त्यात आता नवीन माहिती अशी समोर येतेय की कुणीतरी या गॅस पाईपलाईनला छिद्र पाडले। काय हेतू असू शकतो यामागे, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। नाही, कालपासून आपण सगळेच या बातमीला फॉलो करत होतो की सीएनजी नाहीये मुंबईमध्ये, आणि निश्चित आपण म्हणताय ती माहिती खरी आहे। या विषयामध्ये कोण याच्या पाठीमागे आहे, त्यांचा हेतू नेमका काय होता? हेतू तर आपल्याला स्पष्ट दिसतोय की पुरवठा खंडित झाल्यामुळे महामुंबईचा वेग मंदावा, परंतु हे खोडसाळपणे केलेलं कृत्य आहे, कट आखून केलेलं कृत्य आहे। त्याच्या पाठीमागे काही घातपाताचा हेतू आहे का, हे सगळे हेतू तपासून पाहिले पाहिजेत। आणि निश्चितपणे आम्ही देखील तशी मागणी करू। कालच जय महाराष्ट्राच्या माध्यमातून सकाळी आपण एका बातमीच्या संदर्भामध्ये अशाच पद्धतीने मला प्रश्न विचारले होते दिवसभरामध्ये। त्याच्या संदर्भात आपल्या वाहिनीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला दिलेले आश्वासन आम्ही संध्याकाळपर्यंत पूर्ण केली। राज्य सरकारकडे आणि प्रशासनाकडे पक्षाच्या वतीने आम्ही निश्चितपणे याच्या चौकशीची मागणी करू। अजित जी, या सीएनजी वाहिनीला छिद्र पाडण्यात आलंय आणि त्या संदर्भात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे। हे प्रकरण किती गंभीर आहे? बघा, आपल्याला मी एक सांगतो की देशाच्या महत्वाच्या भागामध्ये आपल्या महामुंबईचा समावेश होतो। निश्चितपणे जर याच्या पाठीमागे काही घातपाताचा हेतू असेल तर ज्याप्रमाणे देशामध्ये घातपात घडवण्याकरता उच्च शिक्षित सगळी मंडळी एका विशिष्ट हेतून कट आखून वेगवेगळ्या गटांच्या माध्यमातून काम करतायत। कारण आता बघा, सीमावर्ती भागांमध्ये बऱ्यापैकी या सगळ्यांच्या हालचालीला कंट्रोल आलेला आहे। या सगळ्यांचं लक्ष, कारण आपण जर बघितलं तर स्फोटांच्या बाबतीत जे सापडलं की देशामध्ये 50-55 ठिकाणी एकदम स्फोट करण्याची योजना होती। त्याच्यामध्ये धार्मिक स्थळं विशेषतः टार्गेट करून, राष्ट्रीय स्मारक टार्गेट करून देशाच्या जनतेला वेठीस धरून देशाच्या विरोधात युद्ध पुकारण्याचा प्रकार होता। तसंच आपल्या ज्या व्यवस्था आहेत त्यांच्यावरती ऑनलाईन हल्ले करणे, त्या हॅक करणे, आपल्या पाईपलाईन्स ज्या आहेत महत्वाच्या, ज्या महामुंबईतनं जातात विशेषतः, म्हणजे सीएनजी असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, याच्याशी खोडसाळपणे कृत्य करून त्याच्यामध्ये बिघाड करणे, हे एक प्रकारे देशाच्या विरोधामधलं युद्ध आहे। आणि हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे असं आमचं मत आहे। आपण म्हणताय तसं जय महाराष्ट्राचे मी धन्यवाद देतो की ही बातमी आपण अतिशय मोठ्या प्रमाणावरती लावून धरली आहे। निश्चितपणे हे गंभीर आहे आणि आपल्या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत। हे देशाविरोधातलं युद्ध आहे का, याचा निश्चितपणे तपास केला जाईल। आणि आपल्या माध्यमातून मी जे लोक आता जय महाराष्ट्राच्या माध्यमातून हे ऐकतायत, अशा कुठल्या महत्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पांच्या शेजारी जे लोक राहतात, जे लोक या परिसरामध्ये असतात, ज्यांची इथून ये जा असते, त्यांची सुद्धा ही जबाबदारी आहे की कुणी संशयास्पद आढळलं तर आपण निश्चित त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये पोलिसांना कळवलं पाहिजे, व्यवस्थेला कळवलं पाहिजे, यंत्रणेला कळवलं पाहिजे। कारण शेवटी हा आपल्या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। आणि जय महाराष्ट्राचे पुन्हा एकदा धन्यवाद या बातमीसाठी। जी अजित चव्हाण जी, आणि तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी तुमचे धन्यवाद। आणि आता या प्रकरणी आपण पाहतोय पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। त्याच संदर्भात माहिती घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे जाणार आहोत। ज्योत्स्ना, तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, तक्रारीत काय म्हटलंय? तक्रारीमध्ये आपण बघतोय की या संपूर्ण प्रकरणामध्ये, कारण सीएनजी गॅस पाईपलाईनला छिद्र पाडणं हे काही साधी गोष्ट नाहीये, मोठा घातपात होऊ शकला असता। आणि त्यामुळे वेळेच्या आधीच ही गोष्ट जी आहे ती सीएनजी मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर जे आहे मुंबई पोलिसांच्या लक्षात आल्यामुळे, कारण आपण बघतो की गेले 2-3 दिवसापासून मुंबईमध्ये जे आहे ते सीएनजीची कमी होती, तर अनेक प्रकारचे नाना तर्क वितर्क जे आहे ते प्रणिता लावण्यात येत होते। मात्र याची सखोल चौकशी आणि या संदर्भात संपूर्ण तपास केल्यानंतर लक्षात आलं की सीएनजी पाईपलाईन जी मुंबईला पुरवठा करते आणि मुंबईच्या काही भागांमध्ये जे आहे ती सीएनजी पाईपलाईन जी आहे त्याला छिद्र पाडण्यात आलेली आहे। ज्या प्रकारे ही छिद्र पाडण्यात आलेली आहे त्यामध्ये असं दिसतंय की हे पाईप काही जुने होते किंवा ते काही नैसर्गिक पद्धतीने जे आहे त्यांना छिद्र पडलेले नाहीये। तर याला कुणीतरी जाणीवपूर्वक जे आहे ते या पाईपला छिद्र पाडल्याचं या तपासा अंतर्गत जे आहे ते लक्षात आलेलं आहे। आणि त्यामुळे मुंबई पोलिसांमध्ये ही तक्रार करण्यात आलेली आहे। अज्ञातांच्या विरोधात जी आहे ती तक्रार करण्यात आलेली आहे। आणि यामागे कुठला मोठा घातपात करण्याचा कटकारस्थान होतं की या संदर्भात जे आहे
की काही माथेफिरूंनी हे केलं आहे का, याही पेक्षा महत्वाचं आहे की दिल्लीमध्ये आता आपण बघितलं प्रणिता रिसेंटली एक ब्लास्ट झालेला आहे, त्याच्यानंतर मुंबईमध्ये अशा प्रकारचं काही कटकारस्थान करण्यात येत आहे का, अशा प्रकारची तपास जी आहे ती मुंबई पोलीस यंत्रणा करत आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये मुंबई परिसरातले सीसीटीव्ही महत्वाचे जे ये करणारी ठिकाणं आहेत त्याची सुद्धा पडताळणी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. अगदी ज्योत्स्ना, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.